उपमुख्यमंत्री शिंदे यांचा धाराशिव दौरा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नुकसानग्रस्त भागासाठी मदत पाठवण्यात आली। ट्रक सज्ज आहे। 12 साहित्यांचं किट घेऊन मदतीचे ट्रक धाराशिवमध्ये सज्ज आहेत। थोड्याच वेळात शिंदेंचा धाराशिव दौरा सुरू होणार आहे। नुकसानग्रस्त भागासाठी मदत शिंदेंमार्फत पोहोचवली जाणार आहे। त्यासाठी हे किट जे आहे 12 साहित्यांचं ते कशा प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। हे किट या ट्रक्समध्ये भरलेलं आहे आणि थोड्याच वेळात मदत किटचं वाटप देखील होणार आहे। तर मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा असं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवर असलेल्या फोटोवरून विरोधकांची टीका। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे कंटिन्युअस माझ्या टच मध्ये आहेत। कंटिन्युअस तासातासाने ते फीडबॅक घेतात। आज तुम्ही बघितलं असेल त्यांनी ठाण्यावरून सुद्धा आज किट पाठवून दिले आहेत। तुमचे आरोग्याची व्यवस्था ते सुद्धा त्यांनी पाठवून दिलेले आहेत। त्याच्यामुळे ते पाहणी दौरा हा आज सगळेच 10-12 मंत्री या ठिकाणी या जिल्ह्यावरती किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन फिरत आहेत। पण हा दौरा असेल, पण दौऱ्या व्यतिरिक्त सुद्धा गेले 4 दिवस माझे पक्षनेते कंटिन्युअस टच मध्ये आणि ह्या भागाचा रिव्ह्यू घेत आहेत, आढावा घेत आहेत आणि संपूर्ण मदत आणि संपूर्ण सहकार्य त्यांचं या ठिकाणी चालू आहे। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। हे किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय बरं का। जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे। काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे। त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना। हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे। इतका मोठा महापूर आलेला आहे, त्यांची घरे उद्ध्वस्त झालीत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे। जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका। मदत करताना मी ह्या पक्षाचा आहे का, तो त्या पक्षाचा आहे का ह्याचा विचार करू नका। कोणाकडनं मदत होते ह्याचाही विचार करू नका। त्या बळीराजापर्यंत मदत ही पोहोचलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। तुमचे फोटो बिटो नंतर, कारण तो जगला तर तुम्ही जेवाल, नाहीतर आपले सगळ्यांचे फोटो एकत्र फ्रेम मध्ये लागतील। तर 18 साहित्य असलेले हे किट सध्या सज्ज झालेलं आहे। या किटचं वाटप करण्यात येणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। प्रदीप, काय सांगाल? वृषाली, सध्या आपण पाहतो की हे मदतीचे टेम्पो जे आहे ते सकाळीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या विशेष एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्यासोबत हे मदतीचं साहित्य जे आहे ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचवलं जाईल। आपण पाहतोय की टेम्पो जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात। या टेम्पोवरती आपण पाहतोय की अशा पद्धतीने हे मदतीचं साहित्य जे आहे ते या ठिकाणी पूरग्रस्त बांधवांसाठी शिवसेनेकडून दिलं जाणार आहे। पूरग्रस्त बांधवांसाठी शिवसेना युवासेनेची मदतीची साथ अशा पद्धतीनं हे टेम्पो जे आहे ते दिले जातात। आपण पाहतोय की हा एक टेम्पो, 2, त्याचबरोबर आपल्याला हा तिसरा, अशा पद्धतीने हे साहित्य तिसरा, चौथा, आपण पाहतोय की हा 5वा पिकअप आहे। 6वा टेम्पो आपल्याला पाहायला मिळतोय। 7, त्याचबरोबर 8, 9, 10, 11